गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन व्हावी म्हणून वन लायनर करंट अफेअर्सचा भाग 10 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी रिलेटेड 50पेक्षा जास्त मुद्दे आहेत. त्या सर्व मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हे मुद्दे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. सर्वप्रथम आपण 2023मध्ये जे पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. तर पहिल्यांदा आपण पद्मविभूषण पुरस्कार पाहणार आहोत 2023चे. तर त्यामध्ये पहिला जो पद्मविभूषण पुरस्कार मिळाला तो आर्किटेक्चर या सेक्टरसाठी श्री बाळकृष्ण दोशी यांना मरणोत्तर. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे जाकीर हुसेन आहेत, यांना तबलावादक आहेत त्यांना कला एक सेक्टरसाठी पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कर्नाटकचे SM कृष्णा आहेत, त्यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर दिलीप महालनोबिस आहे. हे ORS याचे जनक आहेत, ज्याला आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणतो. आणि मरणोत्तर त्यांना दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर चिकित्सा या क्षेत्रासाठी पद्मविभूषण पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकावर अमेरिकेतील एक व्यक्तिमत्व आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे डॉक्टर श्रीनिवास वर्धन यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे जे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना श्री मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ही 6 नावे आवर्जून लक्षात ठेवावी, कारण यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे का भारतातील कोणकोणत्या व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. याला आपण एक रिव्हिजन घेणार आहोत. श्री बाळकृष्ण दोशी यांना मरणोत्तर आर्किटेक्चर सेक्टरसाठी, आणि त्यानंतर जाकीर हुसेन यांना तबला वादक आहे ते कला सेक्टरसाठी महाराष्ट्रातील आहे. जाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. SM कृष्णा सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी कर्नाटकातील आहे. SM कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिलीप महालनोबिस यांना मरणोत्तर चिकित्सा या क्षेत्रासाठी सन्मानित करण्यात आले. आणि श्रीनिवास वर्धन जे आहेत त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी, आणि मुलायम सिंह यादव जे आहेत यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रासाठी भारत सरकारतर्फे या सर्वांना पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर महाराष्ट्रातील 12 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची नावे आपण पाहणार आहोत. तर पद्म पुरस्कार 2023ने महाराष्ट्रातील 12 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यांचं नाव आहे जाकीर हुसेन, तबलावादक आहे. आणि पद्मभूषण जर आपण पुरस्कार पाहिला तर महाराष्ट्रातील 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे पद्मभूषण 2023चा. त्यामध्ये उद्योगपती कुमार मंगल बिर्ला असेल, त्यानंतर ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर असेल, त्यानंतर पुण्याच्या जे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजे आयसर असेल, तर आयसरचे जे मानद प्राध्यापक आहेत दीपक धर यांना देखील पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही बाब लक्षात ठेवा का महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. तर 3 व्यक्तींना, त्यामध्ये उद्योगपती कुमार मंगल बिर्ला आहेत, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर आहेत, आणि 3ऱ्या क्रमांकावर आयसरचे जे मानद प्राध्यापक आहे ते दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा आणखी महत्त्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत का महाराष्ट्रातील जवळपास 8 व्यक्तींना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये दिवंगत गुंतवणूक तज्ज्ञ आहेत, ते म्हणजे राकेश झुंझुनवाला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते. त्यानंतर झोपडपट्टी भाषेतील झाडीपट्टी भाषी म्हणू आपण, तर झाडीपट्टी भाषेतील रंगभूमी कलाकार ज्याला आपण परशुराम खुने म्हणू. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आहे गजानन माने, ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, अभिनेत्री रवीना टंडन, लेखक प्रभाकर मांडे आणि गायिका कुमी वाडिया या 8 जणांना महाराष्ट्रातील पद्मश्री 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
ही बाब लक्षात ठेवा का पद्मश्री 2023 या पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. तर गुंतवणूक तज्ज्ञ जे आहेत राकेश झुनझुनवाला सध्या हयात नाही आहेत ते, त्यांना देखील पद्मश्री 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आहेत भिकू रामजी इदाते यांना देखील, आणि झाडीपट्टी भाषेतील रंगभूमी कलाकार जे आहेत परशुराम खुने यांना देखील पद्मश्री पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला माहीत आहे गजानन माने यांना देखील पद्मश्री पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार तुम्हाला माहीत आहे रमेश पतंगे यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन यांना देखील पद्मश्री पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर लेखक आहे प्रभाकर मांडे यांना देखील पद्मश्री पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. आणि गायिका ज्या आहेत कुमी वाडिया यांना देखील पद्मश्री पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचा. आपण पाहिला पद्दुचेरीमध्ये देशातलं पहिलं सागरी स्थलीय नियोजन फ्रेमवर्क सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा इंडो नॉर्वे इंटिग्रेट ओशन इनिशिएटिव्हच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. आणि या पहिल्या सागर स्थलीय नियोजन फ्रेमवर्कचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे आता किंवा भविष्यातील ज्या पिढ्या असतात त्या पिढ्यांसाठी महासागर व किनारे शाश्वतपणे कसे वापरले जातील आणि कशा पद्धतीनं त्यांचं संरक्षण केलं जाईल चांगल्या पद्धतीनं, यावर हे सागरस्थलीय नियोजन फ्रेमवर्क लक्ष केंद्रित करते. तर हा एक मुख्य उद्देश लक्षात ठेवा. सागरस्थलीय नियोजन फ्रेमवर्कचा मुख्य उद्देश काय आहे का आता आणि भविष्यातील पिढ्यांसाठी महासागर आणि किनारे शाश्वतपणे कसे वापरले जातील आणि संरक्षित केल्या जातील हे अधिक चांगल्या प्रकारे निर्धारित करण्यासाठीच देशातील पहिले सागरस्थलीय नियोजन फ्रेमवर्क हे पद्दुचेरी या ठिकाणी सुरू करण्यात आले. आणि हे इंडो नॉर्वे इंटिग्रेट ओशन इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का देशातील पहिला सागरस्थलीय नियोजन फ्रेमवर्क कोणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला तर इंडो नॉर्वे इंटिग्रेट ओशन इनिशिएटिव्हच्या माध्यमातून. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे देशातले पहिले राज्य ठरले उत्तराखंड. या विम्यानं काय होणार आहे तर या विम्याने उत्पादकांना हवामानातील जे काही बदल असतील, पाणी टंचाई असेल किंवा इतर धोक्यांपासून संरक्षण देणे हा या विमा योजनेचा उद्देश आहे. आणि असं करणारं रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य म्हणजे उत्तराखंड. नंतर आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. तुम्हाला माहीत असेल 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. तर भारतामध्ये राष्ट्रीय भरडधान्य संशोधन केंद्र कुठे आहे तर हैदराबादला. आणि 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं करावं यासाठी भारत सरकारने 2018मध्ये युनोमध्ये प्रस्ताव मांडला होता. आणि त्या अनुषंगाने युनायटेड स्टेट आपल्या संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करत आहे. नंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत तो देखील खूप महत्त्वाचा आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याबद्दल बंगळुरू शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे मुद्दे खूप महत्त्वाचे असतात आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. का कोणत्या शहराला 2023चा पार्टनरशिप ऑफ हेल्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बंगळुरूला. आणि कशासाठी करण्यात आले तर तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवल्याबद्दल. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत असेल अलीकडे द एलिफंट व्हिस्पर्सला या माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. द एलिफंट व्हिस्पर्स हा सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट विभागात भारताच्या द एलिफंट व्हिस्पर्स या तामिळ माहितीपटाला अलीकडे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि या गटात प्रथमच भारताला पुरस्कार मिळालेला आहे माहितीपट या विभागात. त्यानंतर एलिफंट व्हिस्पर्स ही अतिशय संबंधित रिलेटेड एक स्टोरी आहे, माहितीपट आहे. द एलिफंट व्हिस्पर्स हा तामिळनाडूतील जंगलात राहणारे बोमन्न व वेली या नावाचे जे वनवासी जोडपे आहे, स्त्री आणि पुरुष, यांनी रानटी हत्तीचं पालनपोषण कसे केले कळलं. हे आईबापाच्या भूमिकेतून हा चित्रपट उलगडतो आणि ही एक प्रकारची सत्य घटना आहे. आणि या सत्य घटनेला या माहितीपटाने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो का या चित्रपटाचं दिग्दर्शन कोणी केलं तर या चित्रपट जो आहे द एलिफंट व्हिस्पर्स या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, कार्तिक गोन्साल्विस. आणि हा निर्मित केला चित्रपट ज्या व्यक्तीनं तो म्हणजे गुनीत मोगा.
गुनीत मोगा यांनी हा चित्रपट निर्मितीसाठी सर्व भार उचललेला आहे आणि दिग्दर्शन केलेलं आहे कार्तिक गोन्साल्विसने आणि निर्मित केला आहे गुनीत मोंगा. आणि हा चित्रपट मनुष्य आणि वन्यजीवांमधील जो जिव्हाळ्याचा संबंध आहे तो 41 मिनिटांमध्ये उलगडतो. नंतर तामिळनाडूतील हे जे चित्रपटाचं जे माहितीपटाचं जे चित्रीकरण झालेलं आहे ते तामिळनाडूतील जे मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आहे, या राष्ट्रीय उद्यानामध्ये या लघुपटाचं संपूर्ण चित्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जो हत्ती होता रघु, या अनाथ पिलाचा सांभाळ करणारे हे बोमन आणि वेल्ली या आदिवासी दाम्पत्याची ही कथा आहे. आणि हा माहितीपट ज्याला आपण नेटफ्लिक्स म्हणतो, नेटफ्लिक्सवर डिसेंबर 2022मध्ये प्रदर्शित झाला होता. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आणि हा माहितीपटाचं जे नाव आहे ते म्हणजे एलिफंट विस्पर्स. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड, का केंद्रीय गृहमंत्रालयाने जे भारतीय दंड संहिता आहे ज्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो, यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी रणवीर सिंग ही समिती नेमलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. का भारतीय दंड संहितेमध्ये म्हणजेच इंडियन पिनल कोड 1860 यामध्ये दुरुस्ती सुचवण्यासाठी कोणती समिती नेमली, तर ती आहे रणबीर सिंग समिती. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने देशातील सेमीकंडक्टर उत्पादनासाठी सल्लागार समिती म्हणून अश्विनी वैष्णव समिती गठीत केली. आणि तुम्हाला माहीत असेल का भारतातील सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं जे पहिलं राज्य आहे ते गुजरात आहे. तर सेमीकंडक्टरच्या संदर्भातली ही समिती लक्षात ठेवा जी केंद्र सरकारने अलीकडे गठीत केलेली आहे. त्यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव. त्याच्यानंतर ते रेल्वे मंत्री पण आहेत. त्याच्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री पण अश्विन वैष्णवच आहेत. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा अलीकडे महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे. 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या कवीवर याचे जे कवी आहे गायक आहे ते म्हणजे हे कविता ज्यांनी लिहिलेली आहे ते राजा निळकंठ बडे यांच्या गीतामधील हे 2 चरण आहेत. आणि गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून अलीकडे स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने 31 जानेवारी 2023 रोजी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्हाला माहीत असेल का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून या गीताला राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात आलेला आहे 19 फेब्रुवारी 2023 पासून. आणि याचा जो टायमिंग आहे या राज्यगीताचा तो म्हणजे 1 मिनिट 40 सेकंद एवढा आहे, ज्याला आपण 100 ते 105 सेकंद असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर हे गीत जर लिहिलेलं आहे, या गीताचे जे लेखक आहेत ते राजा बडे आहेत आणि संगीतकार जे आहेत ते म्हणजे श्रीनिवास खळे आणि गायक जे आहेत ते म्हणजे शाहीर साबळे. कृष्णराव साबळे यांचं 2023 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. तर गीताचे जे लेखक आहेत ते राजा बडे आहेत, संगीतकार श्रीनिवास खळे आहेत, गायक शाहीर साबळे आहेत. महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आलेल्या 2 चरणांचं संगीत संयोजन जे केलं ते कमलेश भडकमकर यांनी केलेलं असून अवधूत गुप्ते, त्याच्यानंतर नंदेश उमप, गणेश चंदन शिवे आणि वैशाली भसेन माडे यांनी गायलेलं आहे. आणि या गीताची जर आपण जर पाहिलं का या गीताची जी सुरुवात झालेली आहे, या राज्यगीताचा जो प्रारंभ झालेला आहे तो सांस्कृतिक जे कार्यमंत्री आहे महाराष्ट्राचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालेला आहे. ही बाब लक्षात ठेवा, ना की हंसराज अहिर यांच्या हस्ते. तर हा जो प्रोग्राम सुरू करण्यात आला राज्यगीतांचा प्रारंभ, तर हा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचेच आहे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. तर ह्या बाबी विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. का जय जय महाराष्ट्र माझा या गीताला मान्यता कधी देण्यात आली, तर 31 जानेवारी 2023. आणि या गीताचे लेखक लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळते का गीताचे लेखक राजा बडे आहेत, संगीतकार श्रीनिवास खळे आहेत आणि गायक शाहीर साबळे आहेत. ही मुख्य नावं आवर्जून लक्षात ठेवा. आणि संगीत संयोजन जे केलेलं आहे ते कमलेश भडमकर यांनी केलेलं आहे. पुढं आपण त्याच्यामध्ये अवधूत गुप्ते असेल, नंदेश उमप असेल, गणेश चंदन शिवे असेल, वैशाली भसेन असेल यांनी ते गायलेलं आहे. आणि चंद्रपुरातून या राज्यगीताचा प्रारंभ झालेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. स्वच्छमुख आपण अभियान पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल अलीकडे स्वच्छमुख अभियान हे सुरू झालेलं आहे. राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे जे ब्रँड ॲम्बॅसिडर बनलेलं आहे सदिच्छा दूत ते म्हणजे सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या वतीनं हा स्वच्छमुख अभियान राबवला जाणार आहे. विशेषतः मौखिक आजारांचा जो
प्रादुर्भाव आहे तो वाढत चाललेला आहे. विशेषतः शाळकरी मुलांना तंबाखू, गुटखा, खर्या अशा पदार्थाच्या सेवनामुळं तर या सेवनामुळं काय होतं की कर्करोग होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि याबाबत जनजागृती करण्यासाठीच सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का महाराष्ट्राच्या स्वच्छ मुख अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहेत, तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक यांच्या 103व्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये लोकमान्य टिळक यांचे जे वंशज आहेत दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना, आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत, त्यांना 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दुसरी एक बाब लक्षात ठेवा का हा पुरस्कार जो आहे हा लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार हा लोकमान्य टिळकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट माध्यमातून 1983 पासून दिला जातो. आणि याचं जर स्वरूप पाहिलं तर आपण मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपयाचा धनादेश. अलीकडचे जर आपण पुरस्कर्ते पाहिले तर 2023मध्ये हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. 2022चा टेसी थॉमस, ज्यांना मिसाईल वुमेन म्हणतात. आणि त्याच्यानंतर 2021चा सायरस पूनावाला, जे सिरम इन्स्टिट्यूट आहे पुण्याचं, त्याचे हे चेअरपर्सन होते, सायरस पूनावाला फाउंडर होते. तर त्यांना 2021चा पुरस्कार दिला गेला, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. आणि सोनम वांगचुक यांना 2020चा राष्ट्रीय लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा पद्धतीने हे नावे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. सिरम इन्स्टिट्यूटची जी एस्टॅब्लिशमेंट आहे ते 1966ची आहे. तर या पद्धतीनं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. त्यानंतर अतिशय आणखी महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. इंडियामधली फर्स्ट हायड्रोजन बस तर ही लेह लद्दाखला धावली. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे का. आणि ही बस कोणा डिझाईन केलेली आहे, तर NTPC लिमिटेड हॅज इम्बार्केड ऑन ग्राउंड ब्रेकिंग व्हेंचर बाय लॉन्चिंग द ट्रायल ऑफ इंडियाज inaugural hydrogen bus in the picturesque region of Leh situated in Union Territory, लद्दाख. तर लद्दाखमध्ये जे ठिकाण आहे लेह, या ठिकाणी NTPC लिमिटेड हे बस आहे, एवढी बाब लक्षात ठेवा. आणि भारतामधली हायड्रोजनवर चालणारी पहिली बस लेह लद्दाखला सुरू झालेली आहे. हा आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्यावी. आणि लेह लद्दाख या ठिकाणी भारतातली पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे का भारतामधली पहिली जे ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार आहे ती म्हणजे मिराई. आता मिराई ही कार टोयोटा कंपनीनं सुरू केलेली आहे जपानच्या. द नेम ऑफ कार मिराई is manufactured by Japan Toyota. It is also India's first green hydrogen powered car. The white colored car has a green number plate. आणि या कारला ग्रीन नंबरचा प्लेट आहे जो दर्शवतो का ही पर्यावरणपूरक अशी कार आहे. तर या ठिकाणी आणखी काही बाबी लक्षात ठेवा. ही कार अगोदर तुम्ही बघू शकता का ही मिराई कार आहे, जपानच्या टोयोटा कंपनीनं आणि महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीच्या योगदानातून ही बनलेली कार आहे मिराई कार. तर मिराई ही टोयोटा कंपनीची कार आहे, हे लक्षात ठेवा. आणि या कारचं जे उद्घाटन झालेलं आहे हे आपले जे केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री आहेत नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन आपल्याला झालेलं पाहायला मिळते मिराई या कारचं. त्यानंतर दुसरा आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा का देशातील हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजे हायड्रोजन बेस फ्युएल सेल इलेक्ट्रिक कारवर चालणारी हायड्रोजन बेस फ्युएल सेलवर इलेक्ट्रिक कार आहे चालणारी देशातली पहिली कार आहे. केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांच्या हस्ते ही कार लॉन्च करण्यात आलेली आहे. आणि ही कार टोयोटो आणि किर्लोस्कर यांच्या संयुक्तपणे विकसित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही कार युनिर या तंत्रज्ञानावर असून, हे तंत्रज्ञान लक्षात ठेवा, ही कार युनिर या तंत्रज्ञानावर आधारित असून या कारचा समावेश गिनीज ऑफ वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये हिचा समावेश झालेला आहे. आणि एक वेळा चार्ज केल्यावरती 600 किलोमीटर चालते. मिराई या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ होतो भविष्य. त्यामुळं या गाडीला जे नाव देण्यात आलं मिराई असं देण्यात आलेलं आहे.
एक आणि या कारचा समावेश गिनीज ऑफ वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये झालेला आहे, ही बाब लक्षात ठेवावी. या ठिकाणी ते लिहिण्यात आलेलं नाही आहे, पण तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का मिराई या कारचा समावेश गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दर्ज झालेली आहे ही कार. आणि एक वेळा चार्ज केल्यानंतर ती 600 किलोमीटर चालते आणि युनिर तंत्रज्ञानावर ती कार्यरत आहे. आणि महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनी आणि जपानची टोयोटा कंपनीनं ही मिराई कार, जी ग्रीन हायड्रोजन फ्युअल सेलवर चालणारी आहे इलेक्ट्रॉनिक कार, ती लॉन्च केलेली आहे. आणि ते लॉन्चिंग झालेलं आहे नितीन गडकरी यांच्या हस्ते. त्यानंतरचा आणखी महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत आपण. 2023चा वुमेन्स ज्युनियर आशिया कप जे टुर्नामेंट आहे ती प्रथमच भारतानं जिंकलेली आहे. त्यामुळं हा मुद्दा या ठिकाणी आपण चर्चेसाठी घेतलेला आहे का हे ठिकाण जे होतं ज्या ठिकाणी वुमेन्स ज्युनियर कप 2023 आयोजित करण्यात आली होती, ज्याला आपण ज्युनियर आशियाई करंडक कप म्हणतो, हा भारताच्या महिला संघाने जिंकला. आणि ही स्पर्धा जी होती ज्युनियर आशियाई करंडक स्पर्धा, ही काकामिहारा जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ज्युनियर आशियाई करंडकच्या विजेतेपदाला गवसणी घालली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची 2 मुलींनी कामगिरी बजावलेली आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे अन्नू आणि दुसरी म्हणजे नीलम यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण कोरियाला पराभूत केले. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का भारताने कोणत्या संघाला पराभूत करून 2023चा वुमेन्स ज्युनियर आशिया कप जिंकलेला आहे, तर दक्षिण कोरियाला हरवून जिंकलेला आहे. आणि आतापर्यंत तर दक्षिण कोरियाने सर्वात अधिक वेळा म्हणजे 4 वेळा ही स्पर्धा जिंकली होती. प्रथमच भारत या स्पर्धेचा म्हणजे 2023च्या वुमेन्स ज्युनियर एशियन कपचा विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे दक्षिण कोरिया. आता या विजयामुळं काय होणार, तर या विजयामुळं भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला हॉकी इंडियाकडून 2 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ही क्रमांक 8वी स्पर्धा होती. एकूण 10 सामने याच्यामध्ये झाले. आणि या भारतीय संघाची जी कर्णधार होती ती म्हणजे प्रीती. तर ही बाब लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं प्रथमच भारतीय संघाने 2023चा वुमेन्स ज्युनियर आशिया कप जिंकलेला आहे दक्षिण कोरियाचा पराभव करत. तर ही विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावं. आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये क्रीडाविषयक घडामोडी येत असतात, त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपण पुढे चालणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये महाराष्ट्र आता 2ऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या निर्यात क्षेत्रात झालेल्या प्रगतीच्या आधारावर नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहे सुमन बेरी यांनी निर्यात सज्जता निर्देशांक 2022 जाहीर केला. आणि त्यामध्ये निर्यात क्षेत्रात विविध मानकावर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2022च्या अहवालामध्ये 78.20 गुणांसह देशात द्वितीय स्थान प्राप्त केलेले आहे. आणि प्रथम क्रमांकाचं जे राज्य आहे ते म्हणजे तामिळनाडू. कर्नाटक राज्य या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. आधी एक लक्षात ठेवा का प्रथम क्रमांकावर तामिळनाडू, 2ऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि 3ऱ्या क्रमांकावर कर्नाटक. आणि हा जो निर्देशांक आहे निर्यात सज्जता निर्देशांक हा नीती आयोग पब्लिश करत असते, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी मुद्दा पाहणार आहोत आपण का जे न्यायाधीश आहे देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि ते अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश होते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी का न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबईचे मुख्य न्यायाधीश बनण्या अगोदर कोणत्या न्यायालयामध्ये होते, कार्यरत होते, तर अलाहाबाद उच्च न्यायालयातील ते न्यायाधीश आहे. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी 29 जुलै 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि उच्च न्यायालयातले जे न्यायाधीश आहे यांची नियुक्ती तर राष्ट्रपती करतात, पण त्यांना शपथ जी दिली ती राज्यपाल रमेश बैस यांनी दिलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं पाहणार आहोत आपण का गांधी शांतता पुरस्कार 2021 हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. आणि या टॉपिकमधला आपला शेवटचा पुरस्कार आपण पाहत आहोत. गांधी शांतता पुरस्कार 2021 जाहीर वर्ष 2023 आहे. जरी 2023मध्ये जाहीर करण्यात आला तरी हा 2021चा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार 2021चा गांधी शांतता पुरस्कार गीता प्रेसला मिळाला. आता गीता प्रेस तुम्हाला माहीत असेल, गीता प्रेसची स्थापना 1923मध्ये झाली आणि 2023ला गीता प्रेसला टोटल 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यामध्ये गीता प्रेसला 2021चा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2020चा जर आपण बघितला तर गांधी शांतता पुरस्कार 2020 हा बांगलादेशचे जे वंगबंधू होते शेख मुजीबुर रहमान यांना देण्यात आला होता. यांना म्हणजे मरणोत्तर देण्यात आलेला आहे.
आणि या पुरस्काराची सुरुवात जर आपण पाहिली, या गांधी शांतता पुरस्काराची, तर 1995 पासून या पुरस्काराची आपल्याला स्थापना सुरुवात झालेली पाहायला मिळते. गांधीजींच्या 125व्या जयंतीनिमित्त गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात 1995 झाली होती. आणि या पुरस्काराचं म्हणजे गांधी शांतता पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे 1 कोटी रुपये. गीता प्रेसचे जे संस्थापक आहे ते जयदयाल गोयंका, ही बाब लक्षात ठेवा. गीता प्रेसची स्थापना 1923 झाली होती. जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे आणि हेडक्वार्टर या गीता प्रेसचं जे हेडक्वार्टर आहे ते म्हणजे गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. त्यानंतर उत्पन्न प्राप्तीसाठी या संस्थेनं कधीही जाहिरात केली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. का उत्पन्न प्राप्तीसाठी या संस्थेनं कधी जाहिरात केली नाही. दुसरी गोष्ट की गीता प्रेसचे जे व्यवस्थापक आहे सद्यस्थितीमध्ये लाल मनी तिवारी यांनी 1 कोटी रुपये रक्कम स्वीकारण्यासाठी नकार दिला. त्यानंतर गीता प्रेसने 14 भाषांमध्ये 417 दशलक्ष आतापर्यंत पुस्तके प्रकाशित केलेली आहे आणि त्यापैकी 16.21 कोटी तर नुसतं श्रीमद भगवद्गीता या संदर्भात आहे. भगवद्गीता आणि रामचरित्र मानस प्रत्येक घरात पोचवण्याचं जे श्रेय जाते ते गीता प्रेसलाच जाते. गीता प्रेस ही लक्षात ठेवा 2023 गीता प्रेसला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून गीता प्रेसवर प्रश्न येऊ शकतो आणि त्या कारणाने हा गांधी शांतता पुरस्कार 2021 लक्षात ठेवा, जो अलीकडे गीता प्रेसला जाहीर झालेला आहे. आणि जगातील सर्वात मोठं प्रकाशन संस्था आहे आणि आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात जगातील सर्वात जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा मान देखील या गीता प्रेसकडे जाताना आपल्याला दिसतो. अशा पद्धतीनं हे आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 10 मधील जवळपास 50+ मुद्दे आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील. पुन्हा भेटू आपण वन लायनर करंट अफेअरच्या पार्ट 11 मध्ये.